उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले। अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी। अशक्य ही सारे करीतो शक्य, एका क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर काल होता स्वामींचा प्रकट दिन। या प्रकट दिनाच्या दिवशी मी पूजा कशी केली स्वामींची हे मी आज दाखवणार आहे। स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा केला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाची पूजा मी वेगळी मांडली होती, देवघरात मांडलेली नव्हती। तर देवघरामध्ये मी देवतांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची पूजा केली। तर इथं मी एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर दत्त महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटोंना स्वच्छ पुसून गंध लावून अत्तर लावून घेतलेला आहे, हार घालून घेतलेले आहेत, फुलं वाहिलेले आहेत। जे मी 2 दिवे घेतलेले आहेत ते दिवे लावून घेतलेले आहेत। इथं मी स्वामींचा अभिषेक करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, नित्यसेवेचं पुस्तक घेतलेलं आहे, फुलं घेतलेले आहेत। आत्ता स्वामींचा अभिषेक करण्यापूर्वी आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे, तर ते मी वाचून घेतलं आहे। त्यानंतर मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहे। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तामण घेतलेला आहे, तामणात फुलं ठेवलेले आहेत आणि त्या फुलांच्या आसनावर स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। सुरुवातीला आपण शंखामध्ये पाणी भरून स्वामींना स्नान घातले। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक केला। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर दह्याने अभिषेक केला। दह्याचा अभिषेक झाल्यानंतर त्यानंतर परत साखरेचा अभिषेक केला। साखरेचा अभिषेक झाल्यानंतर तुपाचा अभिषेक केला आहे स्वामींच्या मूर्तीवर। तुपाचा अभिषेक झाल्यानंतर मधाचा अभिषेक केला आहे। मधाचा अभिषेक झाल्यानंतर पिवळ्या चंदनाचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत स्वामींच्या मूर्तीवर हळदीच्या पाण्याने अभिषेक केला आहे। हे सगळे अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर फुलांचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत शंखात पाणी भरून शंखाने स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक केला आहे। हे सगळे अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर मी पळीने पाण्याने अभिषेक केला आहे। माझ्याकडे गळती नव्हती त्यामुळे मी पळीने अभिषेक केला आहे। तर अभिषेक करत असताना मी सुरुवातीला गणपती अथर्वशीर्ष याचे वाचन केले। अभिषेक सुरू असताना गणपती अथर्वशीर्ष वाचून झाल्यानंतर मी नित्यसेवेमधील पुरुष सूक्त वाचून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला। त्यानंतर पुरुष सूक्त वाचून झाल्यानंतर मी श्री सूक्त वाचून स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक केला। त्यानंतर मग तारक मंत्र म्हणून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसून घेतली आणि कापसाच्या साहाय्याने स्वामींच्या मूर्तीला अत्तर लावले मी। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला चंदनाचा अष्टगंध लावला। यानंतर स्वामींना माझ्याकडे छोटीशी माळ होती ती घातली। यानंतर स्वामींची स्थापना केली। त्यानंतर स्वामींना फुलं अर्पण केली। तर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाची काय कथा आहे आपण जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले। त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात। गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले। 1459 मध्ये माघ वैद्य 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले। याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले। एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला। लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली। यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला। त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली। हेच
अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता. मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले. त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले. त्यानंतर पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपवल्याचे दाखवले, पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर अशी आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा. यानंतर संध्याकाळी मी तुपाचे दिवे लावून स्वामींची पंचारती केली. स्वामींसाठी नैवेद्यामध्ये मी पुरणपोळी, वरण, भात, कुरडई, पापड आणि मसाला दूध आणि घेवड्याची भाजी, स्वामींना प्रिय असणारे कांदा भजे केले होते. सुक्का बटाटा याची भाजी बनवली होती. तर स्वामींना नैवेद्यासाठी मी हे पदार्थ बनवले होते. स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो होतो, पण तिथला व्हिडिओ काही घेता आला नाही कारण तिथं गर्दी होती खूप. फोटो घेतला आहे तिथला मंदिरातला. अशा प्रकारे मंदिरामध्ये सजावट केली होती. व्हिडिओ घेता आला नाही. तर तिथून मी कंदी पेढे आणले होते, तर त्याचाही प्रसाद मी स्वामींना दाखवला आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे 1 दिवसीय पारायण केलं मी काल. तर सुतक असल्यामुळं मला पारायण करणं जमलं नव्हतं. सुतक संपल्यानंतर त्यानंतर अमावस्या आली. अमावस्येला पारायणाला सुरुवात करायची नसते, त्याच्यामुळं मग मी 1 दिवसीय पारायण केलं. त्यानंतर संध्याकाळी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय याचे वाचन केलं मी. काल प्रकट दिनाच्या दिवशी या सेवा केल्या मी. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अशा प्रकारे साजरा केला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.